कुल्फीसोबतच फिनाईलचे उत्पादन. संचिता फूड्स या आईस्क्रीम कारखान्याचा परवाना निलंबित. आईस्क्रीम की फिनाईल. अन्न व औषध प्रशासनाने FDA जुन्नर तालुक्यातील नगदवाडी 14 नंबर येथील संचिता फूड्स या कुल्फी उत्पादन करणाऱ्या कारखान्यावर अचानक छापा घातला तेव्हा अन्न भेसळ अधिकारीही अवाक झाले. येथे मलई आईस्क्रीम तयार केली जात होती, मात्र आईस्क्रीमला लागणारा कच्चा माल भेसळयुक्त, केमिकलयुक्त आढळून आला. याशिवाय येथे चक्क कुल्फीसोबत फिनाईल फ्लेवर क्लीनरसारख्या घातक रासायनिक पदार्थांचा उत्पादन होत असल्याचे उघडकीस आले. या गंभीर प्रकारानंतर प्रशासनाने कंपनीचे नोंदणी प्रमाणपत्र तात्काळ निलंबित केले आहे. मात्र कारखान्याला लावलेले कुलूप अद्याप सील केलेले नाही. पुण्याच्या जुन्नर तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते सूरज वाजगे, स्थानिक ग्रामस्थ आणि नारायणगाव पोलिसांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे अन्न सुरक्षा अधिकारी संतोष सावंत यांच्या नेतृत्वाखालील पथकाने मध्यरात्री 2च्या सुमारास ही कारवाई केली. तपासणी दरम्यान एका शेडमध्ये मलई कुल्फीचे उत्पादन आणि त्याच जागेत फिनाईल, लिक्विड फ्लोअर क्लीनर सारख्या तीव्र रासायनिक पदार्थांचे उत्पादन व विक्रीसाठी बाहेर पार्सलिंग सुरू असल्याचे आढळून आले. नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण करणाऱ्या एका धक्कादायक प्रकारामुळे ही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. अन्न सुरक्षा मानके कायद्यानुसार अन्नपदार्थ आणि रासायनिक उत्पादनाची निर्मिती पूर्णपणे वेगळ्या आणि सुरक्षित ठिकाणी करणे बंधनकारक आहे. मात्र संचित फूड येथे या मूलभूत नियमांचे सर्रास उल्लंघन होत होते. तसेच उत्पादन परिसरात अत्यंत अस्वच्छता असल्याचेही पथकाच्या निदर्शनास आले. त्याचप्रमाणे धक्कादायक बाब म्हणजे 1. नियमित पाणी तपासणी अहवाल, वॉटर टेस्टिंग रिपोर्ट पाणी पिण्यासाठी किंवा मानवासाठी योग्य आहे का हे आढळलं नाही. हा रिपोर्ट वारंवार घ्यावा लागतो, तो रिपोर्ट त्यांच्याकडे आढळला नाही. कंपनी असल्याने फायर व्यवस्था सुद्धा नाही. कामगारांची मेडिकल तपासणी वेळोवेळी केलेली आढळून आलेली नाही. मलई आईस्क्रीम तयार केली जात असे, मात्र या ठिकाणी मलई आईस्क्रीमसाठी लागणारे दूध आढळून आले नाही. दूध तर सोडा, पण दुधाचा टिपकाही मिळालेला नाही. त्यामुळे दूध खरेदी कोणत्या डेअरीकडून केली जात असत त्याच्या पावत्या मिळाल्या नाहीत. दुकानदारांना विक्री केलेली आईस्क्रीम अर्थात रिकॉल प्लॅन म्हणजे डेड माल परत आणण्याचा प्लॅन अशी कागदपत्र मिळून आलेली नाही आणि ती व्यवस्था यांच्याकडे आहे की नाही हेही माहीत नाही. सदर कारवाई सहाय्यक आयुक्त अन्न संजय सट्टे आणि सह आयुक्त पुणे विभाग दिगंबर भोगवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. 19,000चा मलई कुल्फी माल जागीच नष्ट करण्यात आला. कारवाई दरम्यान अधिकाऱ्यांनी 19,140 रुपये किमतीचा सुमारे 47 किलो 85 ग्रॅम मलई कुल्फीचा साठा हस्तगत करून तो जागीच नष्ट केला. तसेच कुल्फीचे 2 नमुने विश्लेषणासाठी पुण्यातील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. प्रयोगशाळेच्या अहवालानंतर संबंधितांवर पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल, अशी माहिती अन्न सुरक्षा अधिकारी संतोष सावंत यांनी दिली. यात आईस्क्रीम आहेत खाली. इलायची बघा, इलायची प्युअर ब्लॅक अँड मिल्क
माशी नाहीची बरं